मध्य प्रदेश येथील जबलपूरमध्ये घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने होडीतून केवळ 20 पर्यटक प्रवासी न्यावेत असे सांगितल्याने होडी व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यात वादावादी झाली। यामुळे होडी व्यावसायिकांनी होडी सेवा काही काळ बंद ठेवली होती। सध्या महत्त्वाचा पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने तसेच पेट्रोल मिळत नसल्याने एका होडीतून 20 पर्यटक नेणे परवडणारे नाही अशी व्यथा यावेळी होडी व्यावसायिकांनी मांडताना आम्ही पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सक्तीबरोबरच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच होडी वाहतूक करत आहोत असेही स्पष्ट केले। या वादानंतर बंदर विभाग अधिकारी व होडी व्यावसायिक यांच्यात झालेल्या चर्चेतून एका होडीत 30 प्रवासी नेण्यात यावेत असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने या वादावर पडदा पडला। त्यानंतर किल्ला होडी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली।